श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त। पितृपक्षात अत्यंत प्रभावी असा कारगिल खूप जुना उपाय आहे आणि नक्की करून बघा। तुमचा जो पितृदोष असेल तो नष्ट होईल आणि तुमच्या घरातला पितृदोष नष्ट झाला तर सर्व गोष्टी सुरळीत होतील। तुमच्या घरात जे येणाऱ्या अडचणी त्या कमी होतील आणि जास्तीत जास्त तुमच्या जे व्यापार करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा कुठं जॉब करत असाल तिथं तुमची उन्नती होईल। म्हणजे तुम्ही जिथं काम करतात तिथं तुम्हाला मानसन्मान सुद्धा मिळेल आणि तुमच्या ज्या अडचणी त्या सुद्धा कमी होतील। तुमच्या घरात धनलक्ष्मी असेल त्याच्यात सुद्धा तुमच्या घरात वाढ होईल। साधा सोपा उपाय अतिशय प्रभावी, नक्की करा। एकच दिवस करायचा आहे। जर तुम्हाला जमलं तर तुम्ही कुठल्याही तुमचे जे म्हणजे जे पितृ दोष असतात, पितृपक्षात जे पितृ तुम्ही जीव घालतात त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तर अतिशय छान तुम्हाला त्याचे अनुभव बघायला मिळतील। तर तुम्हाला काय करायचं, एक द्रोण घ्यायचा आहे। बाजारात द्रोण मिळतात बघा, तो द्रोण घ्यायचा आहे आणि बिना मिठाचा भात शिजवायचा। त्याच्यावर काळे तीळ टाकायचे, थोडंसं तूप टाकायचे आणि आपण जिथं पाणी पिण्याचे पाणी जिथं भरून ठेवतो तो भात तिथं आपल्याला ठेवायचा आहे। लाल वात येते बघा, जो कलावा आपण हातात बांधतो तो कलाव्याची तुम्हाला वात करायची। शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। तो दिवा आपला रात्रभर अखंड जळेल असा त्याच्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं गाईचं आणि तो दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। तिथं शेजारी तुम्हाला 5 लवंगा आणि 1 भीमसेनी कापूर सुद्धा त्या दिवशी तुम्हाला जाळायचा आहे आणि रात्रभर तो दिवा तुम्हाला तसाच पेटवत ठेवायचा आहे। तुमच्या ज्या घरातले जी नकारात्मक ऊर्जा आहे, जे वास्तु दोष आहे ते सुद्धा नष्ट होतील आणि पितृपक्षात तुम्हाला पितृदेवतांचा खूप आशीर्वाद मिळेल। आणि तो दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला ओम पितृदेवताय नमः असं 11 वेळा 21 वेळा नामस्मरण मनातल्या मनात करायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून तिथंच तसा ठेवायचा। दुसऱ्या दिवशी तो भात तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तो भात तुम्हाला 4 रस्त्यावर किंवा कुठेही बाहेर असं ठिकाणी टाकायचा आहे की जेणेकरून तिथं कुठलेही बारीक जीवजंतू खाऊन घेतील आणि त्यांना तो भाताचं जे तुम्हाला ते पुण्य आहे ते तुम्हाला मिळेल। आणि त्यानंतर तुम्हाला चिमूटभर साखर घेऊन तुम्हाला जिथं मुंग्या असतील तिथं त्या मुंग्यांजवळ टाकायची आणि हा उपाय तुम्ही दर अमावस्येला करू शकतात किंवा तुम्हाला तुमच्या घरातली जी व्यक्ती ज्या तारखेला वारलेली असेल त्या तारखेला सुद्धा हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता। तर साधा सोपा उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की लाईक करा आणि